नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. नुकताच इयत्ता 10वीचा रिझल्ट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी जाहीर केलेला आहे. या 10वीच्या परीक्षेमध्ये आपणा सर्वांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि आत्ता आपल्याला इयत्ता 11वीच्या ॲडमिशनचे वेध हे लागलेले आहेत. आपल्याला इयत्ता 10वीला चांगले गुण असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या कॉलेजला प्रवेश भेटू शकतो, परंतु आपल्याला पुन्हा एक शासनाची इयत्ता 11वीची ॲडमिशन CET ही द्यायची आहे आणि त्या CETच्या आधारे इयत्ता 11वीला आपल्याला प्रवेश मिळणार आहे. म्हणजे आपल्याला 10वीला जे गुण मिळालेले आहेत त्या आधारेसुद्धा आपल्याला इयत्ता 11वीला प्रवेश मिळू शकतो. परंतु जे विद्यार्थी इयत्ता 11वीसाठी शासनाची जी CET आहे ती CET देतील त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला ॲडमिशन दिले जातील आणि त्यानंतर जे ॲडमिशन्स ज्या कॉलेजला शिल्लक राहतील ते ॲडमिशन्स इतर विद्यार्थ्यांना दिली जातील. म्हणजे आपल्याला इच्छित कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी किंवा आपल्याला सायन्स किंवा आर्ट्स किंवा कॉमर्स कोणत्या शाखेला जायचं असेल त्याच शाखेला जर प्रवेश पाहिजे असेल तर आपल्याला CET देणं आणि त्यात चांगले गुण मिळवणं हे खूप गरजेचं आहे. मग आता नुकतीच शासनाने इयत्ता 11वीची CET कशा प्रकारची होणार आहे त्या संदर्भात डिटेलमध्ये सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक शंका या CET संदर्भात आहेत. तर यामध्ये बघा, CETचा फॉर्म कधी भरले जाणार आहेत किंवा CET फॉर्म भरण्याची लिंक कोणती आहे, CET फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत, त्याचबरोबर CET परीक्षा किती तारखेला होणार आहे, CETसाठी इयत्ता 10वीमध्ये कमी केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत काय, किंवा CETसाठी सिलेबस काय असणार आहे, हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण निश्चित प्रकारे फॉर्म भरू शकतो, व्यवस्थित अभ्यास करू शकतो आणि या CETमध्ये चांगले मार्क्स मिळवून आपण चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो. तर आत्ता आपल्याला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही बघायची आहेत. आपण सुरुवातीला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती दिलेल्या सूचना आहेत त्या सूचना आपण सुरुवातीला बघूया. बघा, ही आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे ही अधिकृत वेबसाईट आहे आणि यावरती आपल्याला वेगवेगळ्या सूचना किंवा लेटेस्ट नोटिफिकेशन यावरती दिले जातात. आता आपल्याला इयत्ता 11वीच्या ॲडमिशन संदर्भात या ठिकाणी बघा 2 नोटिफिकेशन्स हे आलेले आहेत. एक आहे सन 2021-22 इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या CET बाबत प्रकटन. तर दुसरी आहे इयत्ता सन 2021-22 इयत्ता 11वी प्रवेश सामायिक प्रवेश परीक्षा CET करिता लिंक, कोणत्या लिंकवरती आपल्याला फॉर्म भरायचे आहेत ह्या दोन्हींची माहिती ह्या अधिकृत वेबसाईटवरती दिलेली आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यापुढं जे काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी दिसते. आता आपण सुरुवातीला 2021-22 इयत्ता 11वी प्रवेश संदर्भात घेण्यात येणाऱ्या CETवर प्रकटन जे आहे त्यावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं सूचना आपल्यापुढं ओपन होतात. या ठिकाणी बोर्डाचं नाव आहे, प्रकटन आहे, त्यानंतर या ठिकाणी इयत्ता 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सन 2021 विद्यार्थ्यांना सूचना आहेत. ह्या सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप कसं असेल, त्यानंतर परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, विषय, माध्यम व अभ्यासक्रम कोणता असेल या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर बघा, आवेदनपत्र सादर करणे म्हणजे फॉर्म कसा भरायचा आहे, कोणत्या लिंकवरती भरायचा आहे, त्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार आहे, त्यानंतर परीक्षा केंद्र कोणतं असणार आहे, आपल्याला प्रवेशपत्र कधी मिळणार आहे म्हणजे हॉल तिकीट कधी मिळणार आहे, परत परीक्षेचे आयोजन कसे केले जाणार आहे, परीक्षा किती तारखेला असणार आहे, ह्या सर्व सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि शेवटी एक परिशिष्ट जोडलेलं आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचा सिलेबस असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे.
त्यामध्ये बघा इंग्लिशसाठी कोणकोणते टॉपिक आहेत ते दिलेले आहेत. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यासाठी दिलेले आहेत. आणि नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील कोणते घटक आहेत त्यांची नावं आहेत. त्याचं गणित आहे. परत गणिती भाग 2 म्हणजेच भूमिती आहे. आणि शेवटी सामाजिक शास्त्र, इतिहास, राजशास्त्र, भूगोल आहे. त्यामध्ये इतिहास आहे, इतर राजशास्त्र आहे आणि भूगोल आहे, असा सिलॅबस दिलेला आहे. अशा पद्धतीनं प्रकटन हे बोर्डाने नुकतंच जाहीर केलेलं आहे. तर यांची डिटेलमध्ये माहिती आत्ता आपण घेऊया, म्हणजे तुमच्या ज्या मनातल्या शंका आहेत त्या पूर्ण शंकांचं निरसन हे यामधून होऊ शकतं. सुरुवातीला आपण प्रकटन बघूया. या ठिकाणी प्रकटन काय दिलेलं आहे बघा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा निकाल 28 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार 16/7/2021 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे 16 तारखेला आपला निकाल झालेला आहे. त्यानंतर खाली एक शासन निर्णय दिला आहे बघा. 28 मे 2021 व 24 जून 2021 नुसार इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामायिक प्रवेश परीक्षा CET आयोजित करण्याचा निर्णय होऊन त्याचा तपशील निश्चित केलेला असून सदर परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाचे निर्देश दिलेले आहेत. त्यानंतर बघा, या ठिकाणी जी माहिती आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने सन 2021-22च्या इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत करण्यात येणार आहे. म्हणजे आपली 11वीची जी CET होणार आहे ॲडमिशन संदर्भात ती शनिवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा खाली माहिती काय आहे. सदर परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील इयत्ता 11वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण ऐच्छिक स्वरूपाची आहे. सदर परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपाची असून हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक परीक्षा ह्या ऑनलाईन मोबाईलवर दिलेल्या आहेत, परंतु ही ऑफलाईन होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन आपल्याला पेपर सोडवायचा आहे. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन व OMR आधारित असेल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जसं स्कॉलरशिपच्या परीक्षा देता त्या पद्धतीनं ऑब्जेक्टिव्हची परीक्षा असणार आहे. म्हणजे आपल्याला मोठी उत्तरं लिहायची नाहीत. त्यानंतर बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तर 10वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण प्रविष्ट झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या इथं लिंक दिले, ह्या लिंकवरतीच फॉर्म भरायचे आहेत. बघा, http://cet.mhssc.ac.in ही वेबसाईट लक्षात ठेवा. ह्या वेबसाईटवर या संकेतस्थळावरून आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दिनांक 20/7/2021 रोजी सकाळी 11:30 पासून 26/7/2021 अखेर उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. याच कालावधीमध्ये आपल्याला CETसाठी फॉर्म भरायचा आहे. 20/7/2021 रोजी सकाळी 11 पासून म्हणजे 11:30 आहे ते 26/7/2021 अखेर या 6-7 दिवसामध्ये आपण फॉर्म भरला तर आपण ह्या परीक्षेला बसू शकतो. सदर आवेदनपत्र भरण्यासंदर्भात तसेच सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना प्रकटन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची विद्यार्थी, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यायची आहे. आता जी आपण वेबसाईट बघितली त्यावरती आपल्याला ह्या सर्व सूचना बघायला मिळणार आहेत. त्यानंतर बघा, आता आपल्यासाठी महत्त्वाचे जे आहे ते परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप कसं असणार आहे. आतापर्यंत आपण बऱ्यापैकी स्वरूप हे आपल्याला माहिती असेल. तर या ठिकाणी जी माहिती आहे ती आपल्याला जी महत्त्वाची आहे ती सांगतो. ही जी परीक्षा आहे ती 11वीच्या प्रवेशासाठी आहे. राज्य मंडळाचे विद्यार्थी किंवा CBSE, CISCE किंवा इतर जे आंतरराष्ट्रीय मंडळं आहेत त्याचेसुद्धा विद्यार्थी ही CET देऊ शकतात.
त्यानंतर ही सदर परीक्षा ही पूर्णपणे ऐच्छिक आहे. जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही देऊ शकत नाही. मग तो तुम्हाला ॲडमिशनला अडचणी येऊ शकतात. परत बघा, इयत्ता 11वी प्रवेशासाठी सामायिक परीक्षा ही राज्य मंडळाच्या, हे महत्त्वाचं आहे, राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. म्हणजे इतर मंडळाचा या ठिकाणी सिलॅबस बघितला जाणार नाही. फक्त राज्य मंडळाचं जे 10वीचा सिलॅबस आहे त्यावर आधारित ही परीक्षा असेल. सदर परीक्षा 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असेल आणि 2 तासांचा कालावधी असेल. आणि सदर प्रश्नपत्रिका ही 8 माध्यमामध्ये उपलब्ध असेल. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळी माध्यमं आहेत. मराठी, इंग्रजी, गुजराती, उर्दू अशा 8 माध्यमामधून ही परीक्षा देता येणार आहे. त्यानंतर बघा, सेमी इंग्रजी जर असेल तर त्या ठिकाणी आपण आवेदनपत्र भरताना सेमी इंग्रजी असं नमूद करणं आवश्यक आहे. बघा, त्यानंतर पुढं ब आहे, परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, विषय, माध्यम व अभ्यासक्रम. बघा आता स्वरूप कसं असणार आहे, तर इयत्ता 11वी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे. बघा, 4 महत्त्वाचे विषय आहेत: इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे. सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास व राजशास्त्र व भूगोल हे 3 सामाजिक शास्त्रामध्ये येतात. या 4 विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सदर परीक्षेच्या 100 गुणांच्या एकाच प्रश्नपत्रिका पेपरमध्ये उपरोक्त 4 विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे 100 प्रश्न असतील. सदर गुणविभागाचा तपशील खालीलप्रमाणे. म्हणजे आपल्या या ठिकाणी काय असेल की 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक घटकावरती जे एकूण 4 विषय आहेत त्या प्रत्येक विषयावर 25-25 प्रश्न असणार आहेत. म्हणजेच 25 मार्कासाठी एक विषय असणार आहे. इंग्रजीसाठी 25 प्रश्न असतील, त्या ठिकाणी 25 गुण असतील. एका प्रश्नासाठी 1 गुण आहे. गणित भाग 1 व 2 साठी 25 गुण आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी भाग 1 व 2 मिळून 25 गुण आहेत. सामाजिक शास्त्रे, इतिहास, राजशास्त्र, भूगोल हे तिन्ही मिळून यासाठी 25 गुण आहेत. असे एकूण 100 गुणांसाठी ही CET होणार आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी थोडीशी माहिती दिली आहे. तुम्हाला जे सांगितली की माध्यमं कोणकोणती असणार आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला जी माध्यमे 8 सांगितली त्यामध्ये इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू आणि हिंदी या माध्यमातून परीक्षा होणार आहे. यामध्ये जे सेमीचे विद्यार्थी आहेत, मग सेमी इंग्रजीसाठी कसं असणार आहे बघा, त्या ठिकाणी इंग्रजी, गणित व विज्ञान हे 3 प्रश्न इंग्रजीमधून असणार आहेत सेमीच्या विद्यार्थ्यासाठी. इंग्रजी, गणित व विज्ञान इंग्लिशमधून. आणि उरलेले जे सामाजिक शास्त्र आहेत, इतिहास, राजशास्त्र, भूगोल हे मराठीमधून असणार आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे फक्त सेमीचे जे विषय आहेत ते इंग्लिशमधून आणि इतर विषय हे मराठीमधून असणार आहेत. किंवा जर तुम्हाला मराठी नसेल तर तुम्ही अन्य भाषांचा सुद्धा पर्याय या ठिकाणी निवडू शकता. सदर परीक्षा ऑफलाईन असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे, तुम्हाला माहिती आहे. परत 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. अभ्यासक्रम परिशिष्ट अ मध्ये जोडलेला आहे, तो आपण शेवटी बघणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो 6वा हा मुद्दा आहे की कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सन 2020-21साठी विषयनिहाय 25% अभ्यासक्रम घटक उपघटक वगळण्यात आलेले आहेत. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सदर वगळलेल्या भागावर आधारित प्रश्न समाविष्ट नसतील. हे लक्षात ठेवा. म्हणजे जो तुमचा 10वीला भाग वगळलेला होता त्याचा अभ्यास करायचा नाही, त्यावरती प्रश्न येणार नाहीत. पुढं बघा, आवेदनपत्र सादर करणे. म्हणजे आपल्याला फॉर्म पहिल्यांदा भरायचा आहे. आवेदनपत्र म्हणजे काय, फॉर्म भरणे CETचा. तर इयत्ता 11वीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी ऐच्छिक व वैकल्पिक आहे. त्यामुळे या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी स्वतंत्र आवेदनपत्र भरणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्ही 10वीचा फॉर्म भरलेला आहे, हा फॉर्म भरण्याची गरज नाही, पण प्रत्येकाला हा फॉर्म भरणं आवश्यक आहे. मग हा फॉर्म भरण्यासाठी मंडळाची वेबसाईट आहे CETMHSSC.ac.in.
या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 10वीला प्रविष्ट झालेल्या मंडळाचा प्रकार निवडावा. तदनंतर विद्यार्थ्यांनी त्यावर दिलेल्या सूचनांचे वाचन करून त्याप्रमाणे कारवाई करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा आहे ते सांगितलेलं आहे. सदर सूचना वाचून त्या स्वीकृत केल्या असल्याबाबतीत संबंधित रकान्यात खूण करावी. तर पुढे जाऊया आपण. बघा, राज्य मंडळामार्फत सन 2021मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. म्हणजे जे राज्य मंडळाचे इयत्ता 10वीला विद्यार्थी होती त्यासाठी सूचना ह्या आहेत, आणि राज्य मंडळ सोडून इतर जी मंडळ 10वीला होती त्यांच्यासाठी सूचना वेगळ्या आहेत. या ठिकाणी काय माहिती दिली आहे, तर आपण आवेदनपत्र म्हणजे CETचा फॉर्म कसा भरायचा आहे त्याची माहिती दिली आहे. पाठीमागे आपण वेबसाईट बघितली, त्या वेबसाईटवर जायचं आहे. परत इयत्ता 10वीला तुमचा जो बैठक क्रमांक होता तो बैठक क्रमांक व आईचे नाव इत्यादी बाबत माहिती भरावी. सदर माहिती सबमिट केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. म्हणजे तुम्ही 10वीला पहिली माहिती भरली आहे त्यावर आधारित ती माहिती येईल. नंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या रकान्यात त्याचा ईमेल ID उपलब्ध असल्यास भरावा. म्हणजे हा ऑप्शनला आहे. विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करायचा विकल्प देण्यात आलेला आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. म्हणजे आपण 10वीचा फॉर्म भरताना जे माध्यम निवडलं होतं त्याच पद्धतीनं आपल्या या ठिकाणी माध्यम निवडायचं आहे. परत सेमीसाठी सूचना आहे. बघा, विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजी विकल्प निवडल्यास त्याला काय म्हटलं आहे बघा, इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांच्या प्रश्नासाठी इंग्रजी माध्यम असेल. तुम्हाला पाठीमागे सूचना सांगितली होती. तथापि सामाजिक शास्त्रे म्हणजे इतिहास व राजशास्त्र, भूगोल या विषयासाठी विद्यार्थ्यांना 10वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य 7 माध्यमापैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल. म्हणजे तुम्ही सेमीचे विद्यार्थी असाल आणि इतिहास, भूगोल जर तुम्ही मराठीतून दिला असेल तर तुम्हाला मराठी निवडता येईल. जर तुम्ही सेमीचे विद्यार्थी असाल, तुमचं हिंदी मीडियम असेल तर तुम्हाला इतिहास, राजशास्त्र, भूगोल हे हिंदीमधून देता येतील. म्हणजे तुमचं जे अन्य माध्यम आहे त्यातून हे आपल्याला पेपर देता येणार आहेत. त्यानंतर मग या ठिकाणी केंद्र निवडण्यासाठी आपल्याला माहिती दिली आहे. केंद्र कुठलं येईल, सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी जिल्हा व तालुका शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल. तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तालुक्यासाठी शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल. या ठिकाणी एक लक्षात ठेवा की आपल्या या ठिकाणी केंद्र निवडायचं आहे. मग आपला जो पत्ता असेल, उदाहरणार्थ आपल्या आधार कार्डवर पत्ता असतो, तो ग्राह्य धरून आपल्याला एखादं शहर, जिल्ह्याचं ठिकाण किंवा तालुक्याचं ठिकाण त्या ठिकाणी निवडता येईल. ते निवडल्यानंतर त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत हे बघून तुम्हाला ते ठिकाण किंवा त्याच्या बाजूचं एखादं ठिकाण तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेसाठी दिलं जाईल. संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करून ठेवायची आहे. उपरोक्त विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे विद्यार्थी राज्य मंडळासाठी 10वीची परीक्षा दिलेले आहेत त्यांनी परत ह्या CETसाठी फी द्यायची नाही. अन्य मंडळाचे जे विद्यार्थी आहेत, CBSE वगैरे असतील तर त्यांनी मात्र फी भरायची आहे. आता आपण फी बघूया. बघा, परीक्षा शुल्क कसं आहे. इयत्ता 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सन 2021साठी प्रविष्ट होणाऱ्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सन 2021च्या नियमित परीक्षेला नोंदणी केलेल्या परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. म्हणजे जर तुम्ही सन 2021ला जर 10वीची परीक्षा पास झाला असाल तर तुम्हाला फी भरायची गरज नाही. पण जे विद्यार्थी पाठीमाग पास झालेत म्हणजे सन 2019ला, सन 2018ला त्यांना मात्र या CETसाठी फी भरावी लागेल. खाली सूचना बघा. जे विद्यार्थी 10वीच्या इतर मंडळाचे आहेत म्हणजे CBSE, CISE त्यांना मात्र फी भरावी लागेल आणि ही फी त्यांच्यासाठी 178 रुपये आहे. त्यांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर नेट बँकिंगद्वारे ही फी भरायची आहे. परत पुढे जाऊया आपण. परीक्षा केंद्र बघा, तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही एक परीक्षा केंद्र कोणतंही निवडायचं आहे फॉर्म भरताना.
मग ते तुम्ही जर तालुक्याचं निवडलं तर तालुक्यातली एखादी शाळा येईल किंवा एखादं त्याच्या शेजारी मोठी शाळा असेल, एखादं मोठं गाव असेल, त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला केंद्र येऊ शकतं. ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट. आपल्याला जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार आहे आणि हे ऑनलाईन आपण प्रिंट करायचं आहे. पहिल्यांदा डाउनलोड करायचं आहे, प्रिंट काढायचं आहे आणि प्रवेशपत्रावर अजून तुम्हाला सूचना दिल्या जाणार आहेत. त्या सूचना लक्षात घेऊन ते जे हॉल तिकीट आहे ते बरोबर आहे का बघायचं आहे आणि जर काही चुकलं असेल तर आपण त्या ठिकाणी जी माहिती पुस्तिकेसाठी तुम्हाला सूचना दिल्या जातील त्याच्यावरती जर तुमचं चुकलं असेल काहीतरी तर त्या ठिकाणी सूचना असतील त्या पद्धतीनं आपण कार्यवाही करायची आहे. उदाहरण जर फोटोज आला नसेल तर फोटो चिटकवून त्यावरती कोणाची सही घ्यायची आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल. त्या पद्धतीने कारवाई करायची आणि जर तुमचं व्यवस्थित बरोबर असेल तर काही अडचण नाही. परत बघा परीक्षेचे आयोजन व कार्यवाही. आता परीक्षा कधी आयोजित केली जाणार आहे? परीक्षेचे आयोजन मंडळाने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर करण्यात येईल. म्हणजे 10वी-12वीची जी परीक्षा केंद्र होती पूर्वी त्यावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. सदर परीक्षा शनिवारी दिनांक 21/8/2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत घेण्यात येईल. म्हणजे परीक्षा ऑगस्ट महिन्यात 21 तारखेला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान 1 तास म्हणजे 11ला पेपर आहे तर तुम्हाला 10ला तिथं जावं लागेल. 1 तास अगोदर जाणं आवश्यक आहे. कोविड-19च्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करावे. परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोणताही गैरमार्ग प्रकार निदर्शनास आल्यास विद्यार्थी निर्धारित शास्तीस पात्र राहील. म्हणजे तुम्ही कॉपी वगैरे हा प्रकार करायचा नाही तर तुमच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे शेवटचा टप्पा तो म्हणजे सिलॅबस काय असणार आहे. आता ठिकाणी एक जे परिशिष्ट जोडलेलं आहे त्या परिशिष्टामध्ये तुम्हाला सिलॅबस दिलेला आहे. इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात सन 2021साठी सामायिक प्रवेश परीक्षा विषयनिहाय घटक. पहिल्यांदा इंग्लिशचे दिलेत. इंग्लिश आपल्याला 25 गुणासाठी आहे. त्या ठिकाणी 4 भाग आहे. त्यामध्ये एक लँग्वेज स्टडी आहे, त्यामध्ये एकूण एक कंपाऊंड वर्ड तिथं 33पर्यंत, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस असे 33 घटक हे पहिले आहेत लँग्वेज स्टडीमध्ये. त्यानंतर सेकंड आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज ऑफ कॉम्प्रिहेन्शन 6 to 8 लाईन्स हा दुसरा आहे. तिसरा आहे पोएटिक डिव्हायसेस आणि चौथा आहे क्वेश्चन बेस्ड ऑन रायटिंग स्किल. असे एकूण 4 घटक आपल्याला इंग्लिशसाठी आहेत. त्यानंतर बघा दुसरा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. त्यामध्ये घटक बघा 10 आहेत. भाग 1मध्ये गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्यांची आवर्ती, वर्गीकरणे, रासायनिक अभिक्रिया, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्याचे उपयोग, धातुविज्ञान, कार्बनी संयोगी अवकाश मोहिमा हा भाग 1 झाला. भाग 2मध्ये बघा परत 10 घटक आहेत. अनुवांशिकता, उत्क्रांती, सजीवातील जीवन प्रक्रिया, परत जीवन प्रक्रिया भाग 2, पर्यावरणीय व्यवस्थापन, हरित ऊर्जेच्या दिशेने, प्राण्यांचे वर्गीकरण, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, सामाजिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन. विज्ञान भाग 1 व विज्ञान भाग 2 ह्या दोन्हीला मिळून 25 मार्क्स आहेत. परत गणित बघा गणित भाग 1 व गणित भाग 2 म्हणजे गणित व भूमिती मिळून दोन्हीला 25 मार्क्स आहेत. गणित भाग 1 म्हणजेच बीजगणित यासाठी बघा 4 घटक आहेत. 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणिती श्रेणी आणि संभाव्यता. आणि भूमितीमध्ये बघा भाग 2 भूमिती, समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, निर्देशक भूमिती आणि त्रिकोणमिती असे गणित व भूमिती हे 2 विषय मिळून 25 मार्क्स आहेत. त्यानंतर बघा शेवटचं आहे सामाजिक शास्त्रे. त्यामध्ये एकूण 3 आहेत. इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल. या ठिकाणी हे तिन्ही मिळून म्हणजे सामाजिक शास्त्रासाठी 25 मार्क्स आहेत. मग त्यामध्ये इतिहासचे बघा एकूण 7 घटक तुम्हाला दिलेले आहेत. त्यामध्ये प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन, उपयोजित इतिहास, प्रसारमाध्यम आणि इतिहास, मनोरंजन माध्यमे, कलाक्रीडा इत्यादी. परत पर्यटन आणि इतिहास, इतिहास व अन्य क्षेत्र हे आहे इतिहासचे घटक.
त्यानंतर बघा राज्यशास्त्राचे घटक एकूण 5 आहेत. संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष प्रादेशिक आणि राष्ट्रीय दोन्ही आहेत, सामाजिक व राजकीय चळवळी आणि सगळ्यात शेवटी आहे भूगोल, जॉग्राफी. एक आहे स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, नैसर्गिक वनस्पती व प्राणी, अर्थव्यवस्था व व्यवसाय, पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. अशा पद्धतीने सामाजिक शास्त्रे, इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या तिन्हीसाठी मिळून 25 मार्क्स आहेत. एक लक्षात ठेवायचं की तुमचा जो भाग 10वीला वगळलेला आहे त्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत. जे घटक दिलेत त्या घटकावर आधारित चांगला अभ्यास करायचा, म्हणजे आपल्या सीईटीला चांगले मार्क्स मिळणार आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा जो सिलेबस आहे तो सिलेबस डिटेलमध्ये बघूया आणि आपण एका एका घटकावरती महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.